मानदेशमय कार्यकर्ते जे होते, अशोकरावांकडे जे होते त्यांनाच पलटी मारून त्यांनी शिवसेनेकडे गेले. म्हणजे त्यांच्याच कार्यकर्त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही, तर तुम्हाला आता कुठून विश्वास निर्माण झाला किंवा ते आपल्याकडे ऍडजस्ट होतील म्हणून? कारण त्याचेच कार्यकर्ते आज जे काही आहेत सगळे शिवसेना शिंदेगडाकडे गेली, काय राष्ट्रवादीकडे, तुमच्याकडे काय आले त्याची माणसं? नाही अजूनही अपेक्षा का? नाही असं आहे की काय वेगळं खेळ काय? नाही आशा जी गोष्ट आहे ना, हो, म्हणतात माय मराव पण आस मरू नये असं आहे ना, तर तसाच प्रकार आहे तो, ऐकून घ्या. परंतु एखाद्या वेळेस चुकीनं हो घडू शकते चांगलं. एखाद्या वेळेस आता आम्ही म्हातारा झालो, उड्या पिड्या मारित नाही आम्ही, आता थकलोच ना. अशोकराव बी आता वयान इतकं झालं, 25 अनुभव आहे बाबा, एवढ्या भानगडीतून काही झालं नाही, आता तरी सुधारेल असं मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. शहरामध्ये जी गुन्हेगारी असेल किंवा बाकी ज्या गोष्टी ह्या तुम्ही चर्चा केल्याच्या नंतर, विकास असेल, चर्चा केल्यानंतर चव्हाण साहेबांचं काय उत्तर? नाही, चर्चा केल्यावर त्यांना मी ज्या प्रकारे बोललो तर त्यांच्यावर थोडा बहुत परिणाम झाला असं मला जाणवलं आहे. का आता आपण चेहऱ्यावरून ओळखतो बाबा की काय, असं मला वाटलं की त्यांच्यावर थोडा परिणाम दिल्या नाहीत. तुमचं होऊ द्या सर, हा त्यांचं होऊ द्या ना अगोदर. हा काय म्हणले ते सांगा. नाही त्यांनी सांगितलं की निश्चित स्वरूपात हे सर्व त्यांनी ऐकून घेतलं नाहीत, ते ऐकून घेत नाहीत. आमचा 25 वर्षाचा अनुभव आहे, त्यांनी ऐकून घेतलंय. आणि मला वाटतं की पुढच्या त्यांना मी भोकर निवडणुकीला मी तिथं इन्चार्ज होतो, त्यांना मी सांगितलं की भोकरसारख्या छोट्याशा गावामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 23 उमेदवार मिळतात, ही बाब चांगली नाही. त्यांना 2 कमी भेटले आणि आम्हाला 2 जास्त भेटले, याचा अर्थ लोकांमध्ये असंतोष आहे, नाराजी आहे की त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे लोकांना दिलासा पाहिजे, हे सिमेंटचे रस्ते आणि याच्यामुळे लोकांचा दिलासा नसतो. तर लोकांना कोणत्या गोष्टीमध्ये लोकांना आनंद मिळतो याच्याकडे प्रथम लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दिवशीच्या चर्चेमुळे निश्चित स्वरूपात थोडं बहुत का होत नाही, अशोकराव बदलतील असा मला विश्वास आहे. भोकरचे लोक नाराज आहे म्हणतात, निवडून तर त्यांनाच दिलं, नगराध्यक्ष 16 उमेदवार बाबा, आहेत. लोकांना काय पाहिजे नेमकं सांगा. गोष्ट अशी आहे की एखादं सुंदर गाणं जसं ऐकायचं आपल्याला चांगलं वाटतं की नाही, तसं पाकिट घेणं, पाकिट देणं, लोक एक दिवस खुश होतात, बाबा चला आजचा खर्च भागला, ऐका. पण त्या दिवशी त्या एखाद्या दिवशीमुळं ती नाराजी, लोकांची तुमच्याबद्दल असलेली अपेक्षा ही पूर्ण होत नाही. 1-2 दिवसाचं येते. आम्ही निवडणुकी जिंकू काही उलटं सुलटं करून, परंतु त्या निवडणुकी जिंकण्याच्या मागे लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून खूप काही लोकांकरता करायसारखे विषय आहेत, लक्षात येते. आणि राजाश्रय जरुरी आहे, राजाश्रय जरूर मिळतो, पण राजाश्रयाच्या माध्यमातून तुमच्या हाताखालची कार्यकर्ते जर लोकांवर झुंडशाही करू लागली तर लोकांना त्याचा त्रास होतो. आणि ज्या गावामध्ये राजा चांगला नाही, शास्त्रात सांगितलं, लक्षात असू द्या, जिथला राजा चांगला नाही त्या गावात राहू नये असं शास्त्र आहे. गावातच राहायचं नाही आपण. आणि म्हणून त्यांनी आता ते लोकांचा गैरसमज होऊ नये असं वागावं असं आपली अपेक्षा असते. ते ओमप्रकाश कोकणाच्या फॅमिलीत कोणी उभं राहिले की नाही? हा त्यांच्या नाही, मी आभारी आहे तुमच्या सगळ्याचा, जनतेचा, की आमच्या घरून यावेळेस आम्ही कोणी उभं राहायचं नाही असं निर्णय घेतलाय. आणि जनतेची सेवा ही अशी खुली करू शकतो. ऐकून घ्या, एखादा चांगला कार्यकर्ता समोर यावा अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला गेल्या वेळेस लोकांनी निवडणूक म्हणजे आम्हाला नाकारलं. आम्हाला असं वाटतं की लोक नाराज असतील तर ते खुश होतील, त्याला निवडून द्यावं. कशामुळे असं निर्णय घेतला? राजकारणाचं जे स्तर आहे ते खूप खालावलंय, पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय, नेमकं धर्मामध्ये फायदा. आता गेल्या निवडणुकीत जे काही घडलं त्याच्यामुळे आम्ही खूप नाराज होतो, लक्षात असो. आणि म्हणून म्हणलं की बाबा कुठल्याही माध्यमात, धनशक्तीच्या माध्यमातून असो, दांडकेशाहीच्या असो, जातीवादाच्या स्वरूपातून आम्ही त्या गोष्टीशी कोणाशी स्पर्धा करू इच्छित नाही. जातीवाद असेल, पैशाचे असतील. आणि माझा मुलगा भ्रष्ट मार्गानं पैसे देऊन वगैरे या इथं निवडून येऊ नये असं माझं स्पष्ट असल्यामुळं मी त्याला स्पष्ट सांगितलं की आम्ही नगरसेवकापेक्षा सुद्धा जास्त काम खुलं राहून करू शकतो. लोक आले त्यांची काम करायची, त्यांची सेवा. आम्ही जैन आहे आणि आमचा
मेन आमचा धर्म असा आहे की आम्हाला लोकांची सेवा करायची आणि कुठल्याही माध्यमातून आपण ते करू शकतो. शिवसेना